तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक गेल्या काही तासांपासून सुरू आहे। शिवसेनेचे उमेदवार नेते या बैठकीला उपस्थित आहेत। निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक सुरू आहे। सोबतच पक्षातील आणि भाजपातील जे नाराज आहेत, ज्यांनी पक्षातील अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारलेला आहे, अशा बंडखोरांना थंड करण्यासाठी सुद्धा बैठक सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले जातील। तर एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गेल्या काही तासांपासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू आहे। एकतर निवडणुकीमध्ये कशा प्रकारे रणनीती ठरवायची हे, आणि दुसरं बंडखोर आहेत, बंडखोरांना कसं थंड करायचं या विषयांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे। कुणाल आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, बैठक संपलेली आहे का? कारण गेल्या काही तासांपासून ही बैठक सुरू आहे आणि अर्थातच निवडणुका आहेत, त्यामुळे निवडणुकी संदर्भातील रणनीती, बंडखोर यांच्या संदर्भात चर्चा होईलच। या व्यतिरिक्त अन्य कोणत्या विषयांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे? मागील अनेक वर्षांपासून 25 वर्ष झाली ठाणे ही सत्ता महापालिकेवर आहे शिवसेनेची। त्यामुळे शिवसैनिक या संपूर्ण निवडणुकीला सामोरे जात असताना कोणकोणत्या मुद्द्यांवरती ही जी निवडणूक आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर गाजवली गेली पाहिजे किंवा कोणकोणते मुद्दे हे मतदारांसमोर मांडले गेले पाहिजेत, या संदर्भामध्ये सर्वच बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती भाजपाच्या नेत्यांसोबत आणि नगरसेवकांसोबत, नगरसेवकाच्या उमेदवारांसोबत सुरू असलेली पाहायला मिळते। त्यामुळे रणनीती देखील आखली जाते। जाहीरनामा कुठल्या दिवशी प्रसारित करायचा किंवा कुठल्या दिवशी जाहीर करायचा या संदर्भात देखील चर्चा होतीये। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा एकत्रितरित्या जाहीर होऊ शकतो, अशा प्रकारची देखील शक्यता आहे। या सगळ्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबतं सुरू असलेली पाहायला मिळतात। जगदीश, कुणाल, कोण कोण नेते या बैठकीला उपस्थित आहेत? शिवसेनेचे कोण पदाधिकारी आणि नेते या बैठकीला आहेत? शिवसेनेचे उमेदवार काही प्रमाणात आहेत। त्याचप्रमाणे माजी महापौर अशोक वैती असतील, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, त्याचप्रमाणे रवींद्र फाटक, खासदार नरेश मस्के यांसारखे नेते जे आहेत ते बैठकीला आलेले पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे भाजपमधून संदीप लेले जे जिल्हाध्यक्ष भाजपचे आहेत, त्याचप्रमाणे आमदार निरंजन डावखरे हे देखील बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे महायुतीची ही बैठक महत्वाची समजली जाते, कारण आज सगळीकडेच खलबतं सुरू आहेत। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देखील खलबतं सुरू असलेली पाहायला मिळतात। त्यामुळे या खलबतांती काय नेमकं निष्पन्न होत आहे, किती उमेदवारांना, किती बंडखोरांना बंड त्यांचं थंड करतायत आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवडून नगरसेवक घेतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण कल्याण डोंबिवली असेल, त्याचप्रमाणे अंबरनाथ असेल, त्याचप्रमाणे पनवेल असेल, या ठिकाणचे काही नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत। त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये देखील अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। जगदीश, ठीक आहे, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।